श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या आध्यात्मिक प्रवासात अनेक वेळा मंत्र जप करताना शरीरात काही वेगळे अनुभव येतात, जसे की अचानक जांभई येणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा अंग दुखणे. आज आपण जाणून घेणार आहोत की हे अनुभव नेमके काय दर्शवतात आणि हे दैवी संकेत आपल्याला कोणता संदेश देत आहेत. मंत्र जपाचा शरीरावर काय परिणाम होतो? आपण जेव्हा मंत्र जप करतो तेव्हा आपल्या मनाचा, शरीराचा आणि आत्म्याचा एक अद्भुत संवाद सुरू होतो. प्रत्येक मंत्रात एक विशिष्ट स्पंदन शक्ती असते. ही स्पंदने आपल्या नाड्यांमधून, चक्रांमधून प्रवाहित होऊन नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेत शरीरातून काही नैसर्गिक प्रतिक्रिया येणे अगदी स्वाभाविक असते. जांभई येणे. मंत्र जप करताना जांभई येणे अनेकांना विचित्र वाटू शकते, पण हा एक महत्त्वाचा संकेत आहे. जांभई म्हणजे शरीरातून थकवा आणि जुनाट नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्याची प्रक्रिया. काही वेळा आपल्या अवचेतन मनात साचलेला तणाव, भीती, चिंता मंत्राच्या स्पंदनांमुळे सैल होऊन बाहेर पडतो. हे म्हणजे जणू घरातली धूळ साफ करून टाकण्यासारखे आहे. म्हणून पुढच्या वेळेस जांभई आली तर घाबरू नका. हा शरीर शुद्धीकरणाचा एक टप्पा आहे. डोळ्यातून पाणी येणे. डोळ्यातून पाणी येणे म्हणजे फक्त दुखाची भावना नव्हे. मंत्र जप करताना हे एक अतिशय पवित्र लक्षण मानले जाते. हे सूचित करते की आपल्या अंतर्मनातल्या भावनांचा ओघ वाहू लागला आहे. भूतकाळातील दुःख, दडपलेली भावना किंवा आध्यात्मिक आनंद या क्षणी अश्रूंमधून बाहेर पडतात. कधीकधी हा दैवी शक्तीचा स्पर्शही असतो, जणू आपण त्या ईश्वराशी थेट जोडले गेलो आहोत. म्हणून अश्रूंना अडवू नका. ते आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करतात. अंग दुखणे. अंग दुखणे हा देखील अनेकांचा अनुभव असतो. मंत्राच्या स्पंदनांमुळे आपल्या शरीरातील सुप्त ऊर्जा बिंदू जागृत होतात. ज्या ठिकाणी ऊर्जा प्रवाह अडलेला असतो तिथे तात्पुरता वेदना किंवा जडपणा जाणवतो. हे असेच आहे जसे एखादी नदी दीर्घकाळ अडवली आणि अचानक पाणी वाहू लागले तर सुरुवातीला घर्षण होतो. ही वेदना काही दिवसांत आपोआप नाहीशी होते आणि शरीर अधिक हलके व ऊर्जावान वाटू लागते. हे दैवी संकेत का घडतात? मंत्र जप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर तो एक ऊर्जात्मक उपचार आहे. जेव्हा आपण श्रद्धेने, एकाग्रतेने मंत्र जपतो तेव्हा मन शुद्ध होते, नकारात्मक विचार कमी होतात, प्राणशक्ती वाढते, शरीर ताजेतवाने होते, आत्मा जागृत होतो, ईश्वराशी नाते घट्ट होते. जांभई, अश्रू किंवा अंग दुखणे हे सर्व संकेत दर्शवतात की मंत्राचा परिणाम होत आहे आणि आपली साधना योग्य मार्गावर चालू आहे. साधनेत सातत्य ठेवा. अनेक लोक हे अनुभव आल्यावर घाबरून साधना थांबवतात, पण खरी गोष्ट अशी आहे की हे लक्षणे जास्त करून साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसतात. कालांतराने शरीर, मन आणि आत्मा या ऊर्जेशी एकरूप होतात. नंतर साधना करताना फक्त शांती, आनंद आणि दैवी अनुभूती उरते. म्हणून सातत्य ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, मंत्र जप करताना आलेले हे अनुभव हे आपल्या आध्यात्मिक प्रवासातील मैलाचे दगड आहेत. हे संकेत सांगतात की आपण योग्य मार्गावर आहात आणि दैवी शक्ती आपल्या सोबत आहे. म्हणून श्रद्धा, संयम आणि प्रेमाने साधना सुरू ठेवा. लक्षात ठेवा, मंत्र म्हणजे ईश्वराशी जोडणारा पूल आहे आणि त्या पुलावरून चालताना शरीर, मन, आत्मा सर्व शुद्ध होत जातात. जर तुम्हालाही मंत्र जप करताना असे अनुभव आले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देवो.